कर्जमाफी योजना आणली। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची योजना आपण देतो। शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं आपण स्वप्न बघितलं होतं। 76% शेतकऱ्यांना आता आपण दिवसा वीज देतो आणि पुढच्या वर्षभरामध्ये 100% शेतकऱ्यांना दिवसाची वीज हा देण्याचा आपला संकल्प आपण पूर्ण करणार आहोत। हे सगळं करत असताना विशेषतः एक संकल्प आपण केला आहे, तो म्हणजे महाराष्ट्राच्या मागच्या पिढीने आणि या पिढीने मोठ्या प्रमाणात दुष्काळ बघितला, पण महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्रातले काही तालुके असतील, या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये पाणी आणून महाराष्ट्राला कायम दुष्काळमुक्त करण्याचा आपला प्रयत्न आहे। शेतकऱ्यांसोबतच एक महत्त्वाचा निर्णय जो आपण घेतला आहे तो म्हणजे आपण महिला शेतकरी हा कायदा तयार केला आणि पहिल्यांदा देशामध्ये महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा हा देण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। आज आमच्या युवांकरता वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात आपण निर्माण करतो। अतिशय वर्ल्ड क्लास शिक्षण आमच्या तरुणाईला मिळालं पाहिजे, याकरता एज्युसिटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात परदेशी विद्यापीठं देखील या ठिकाणी येत आहेत। आपल्याही विद्यापीठाचा दर्जा हा वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि कटिंग एज अशा प्रकारचं शिक्षण, अतिशय आधुनिक शिक्षण हे आपण देण्याचा प्रयत्न करतो। दुसरीकडे महाराष्ट्र देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालं आहे। सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आहे, सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आहे। त्यामुळे रोजगाराच्या सर्वाधिक संधी देखील महाराष्ट्रामध्ये निर्माण करून आमच्या युवा शक्तीला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतोय। समाजातले जे वंचित घटक आहेत त्या घटकांचा विकास व्हावा याकरता लक्षित योजना तयार करून महाराष्ट्राचा विकास जो आहे हा सर्वांना सोबत घेऊन कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे। मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल। आणि म्हणूनच आज आपण सगळे मिळून या आपल्या स्वातंत्र्यदिनी एवढाच निर्धार करूया की सर्वांना आपले अधिकार या ठिकाणी माहिती आहेत, जे अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत, पण त्याचवेळी आपण सगळे आपल्या कर्तव्याची आठवण देखील करूया। ती कर्तव्य देखील आपल्या संविधानानेच आपल्याला सांगितली आहेत। सर्व नागरिक मिळून आपल्या कर्तव्याचं भान ठेवूया आणि आपला तिरंगा हा सदैव उंचच उंच राहील अशा प्रकारचं संकल्प आज करूया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। हे स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।